हरे कृष्णा. किती सुंदर वातावरण आहे ना निसर्ग. आणि बऱ्याच जण निसर्ग खूप आवडतो. सुंदर ठिकाण आवडतात आणि ते निसर्गरम्य वातावरणात राहायलाही आवडतं बऱ्याच जणांना. आणि वाटतं मन फ्रेश होतं, किती छान वाटतं, असं खूप म्हणत असतात नाही लोक. पण आपल्याला जाणून घ्यायला हवं, हा निसर्ग आला कुठून? निसर्गच देव आहे असं म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही. पण तो निसर्ग कोणी दिला, कुठून आला बरं? त्याविषयी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इतियमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भगवान म्हणतात, हे जे काही पृथ्वी आहे, पाणी आहे, सगळं आकाश, हे काही सगळं सौंदर्य, नैसर्गिक गोष्टी आहेत, या सगळ्या माझ्यापासून आलेल्या आहेत. एवढंच आपलं मन आहे, आपली जी बुद्धी आहे, आपल्याला जो अहंकार आहे, हे सगळं भगवंतापासून आलेलं आहे. आणि म्हणून जो बुद्धिमान व्यक्ती तो विचार करतो, सगळं भगवंतानं जर दिलं असेल मला, मग त्यांचे आपण एक उपकार मानायला हवेत ना. एक कृतज्ञतेची जाणीव असणं खूप आवश्यक आहे. म्हणून म्हणतात ना, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञतेची भावना असणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला ज्यांनी ज्यांनी जे दिलेलं आहे त्यांच्याविषयी आभार मानणं, ही तर एक मानवतेचं लक्षण आहे ना. म्हणूनच जर निसर्ग किंवा जे काय आपल्याला प्राप्त होतं, जर ते भगवंताने दिलं असेल, मग त्यांचे आभार मानायला नकोत का? त्यांचे आभार मानायची पद्धत काय? की त्यांची आराधना करणं, त्यांची सेवा करणं. त्यामुळेच काय होतं, नक्कीच आपल्याला खऱ्या अर्थी कुदरत का करिश्मा किंवा निसर्ग किती महत्वाचा आहे हे तेव्हा कळेल आपल्याला. हरे कृष्ण.